तुम्हाला वेळेमध्ये यावंच लागतं. लवकरात लवकर आपण मैदानामध्ये उतरा, अन्यथा नाहक पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना असेल. सिद्धिविनायक भिंगारी संघानं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी कळवे संघ बॅटिंग करेल. त्यांची प्रतीक्षा केली जाते. खेळाडू उशिरानं दाखल होतात आणि त्यामुळे मॅच पॉज आहे सध्याच्या घडीला. आमच्या GTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात त्यांच्या माहितीसाठी कळवे संघ थोडा उशीर करतोय, पण त्याचमुळे थोडासा पॉज आहे. सगळे वाट बघतात त्यांची सध्याच्या घडीला. भूमी ही जन्मभूमी. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थातच विवा शिरवाडकर आणि त्यांचा आज जन्मदिवस आणि म्हणूनच 27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन आपण साजरा करतोय. सर्वांना खरं तर आजच्या या दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आवाज कमी करायचा आहे. मला वाटलं पोलीस वगैरे आलेत की काय. चला, हे पहिल्यांदा घडतं. खरं तर खेळाडूंनीच सांगितलं त्रास होत असेल तिकडे समोर लाऊड आहे आणि त्यामुळे कधी कधी खेळाडूंना त्रास होत असतो. चला कळबे टीम आपण सलामीवीर पाठवा. मला वाटलं माझ्याच आवाजाचा त्रास झाला की काय. चला, कळवे संघ बराच उशीर झालाय, बरीच वाट पाहिली. ट्रॉफिक कोनला रोजच असते आणि जास्तीत जास्त 6:30 ते 8 8:30च्या आसपास जास्त असते, परंतु आता बरेच वाजून गेलेत. 9:30 वाजलेत. नंतर ट्रॉफिक कमी होतं. हे रोजचं आहे आणि हा विचार करूनच आपल्याला लवकर निघायला हवं. कारण जेव्हा स्पर्धा थांबते ना, सगळ्यात जास्त दुःख आयोजकांना होत असतं. लाईव्ह पाहणारे प्रेक्षक बरेचसे असतात, त्यांचा खोळंबा होतो. त्यांना सुद्धा लवकर स्पर्धा पाहायची असते. या सगळ्या गोष्टी असतात. जेव्हा आपणच घरामधून लवकर निघालो तर लवकर पोहोचू शकतो. चला, आता वेळ नको प्लीज.
टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सिद्धिविनायक भिंगारी संघानं. क्षेत्ररक्षण लावून घ्या आता. सलामीची जोडी आतमध्ये दाखल होते. गावदेवी कळवे टीमकडून रायगड भूषण खेळाडू सुशांत मोकल अर्थातच पेण तालुक्यामधील एक लोकप्रिय खेळाडू गोट्या मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करत असताना त्याच्या साथीला राज मात्रे अशी जोडी कळवे टीमकडून मैदानामध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2026 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सतीश शेठ पाटील यांची स्पर्धा आणि सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे. अगदी नीटनेटकं आयोजन नियोजनपूर्ण आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये 2 सामने आपण कव्हर केले. पहिला सामना नांदगावनं जिंकला, दुसरा घरच्याच मैदानावर बेलवलीनं जिंकला. हा तिसरा सामना आहे आजच्या रात्रीमधील. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. दोनही ताकदवान संघ आहेत. एका बाजूला पनवेल तालुक्यामधील भिंगारी, दुसऱ्या बाजूला पेण तालुक्यामधील कळवे संघ आमने सामने. कळवे संघ म्हटला तर गोट्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो, परंतु दुसऱ्या बाजूला भिंगारी म्हटलं तर वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फिरकीचा जादूगार रघु काका रघुनाथ परदेशी यांच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो. 2 दिग्गज खेळाडूंमध्ये चुरस जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये आणि म्हणूनच सगळ्यांचे लक्ष लागले या मॅच कडे. पहिल्या फेरीमधील तिसरी लढत. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. चला लवकर आपण सुरुवात करूया या मॅचला. बराच उशीर झालाय मागचा सामना संपून. चला टाइम अलर्ट असेल 9:33 झालेत. मॅचला उशिरानं चाललोय आजच्या रात्रीमध्ये आपण आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपवायचे आहेत भिंगारी टीम तुमच्यासाठी. युअर टाइम स्टार्ट नाव. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम भिंगारी टेनिस क्रिकेट रघुनाथ परदेशी. पहिलाच बॉल आडवा पॅटर्न कंट्रोल शॉट होता. इकडे मात्र सुशांतचा मिड विकेट झोन कडे सिंगल. कमाल लेग स्पिनर आहेत आणि आजपर्यंत अनेक वर्ष भिंगारीसाठी मात्र सुवर्ण दिवस दाखवलेच्या नावानं आणि तेच रघुनाथ परदेशी कित्येक वर्ष आपण सातत्यानं पाहत आलोय. राजचा हा फटका इकडे मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. मिसक्यूट होता परंतु कोणीही नव्हतं तिकडे. पोहोचू शकले नाहीयेत फिल्डर्स. अन्यथा इकडे मात्र विकेट मिळाली असती, परंतु थोडंसं सुरुवातीपासूनच पिकअप घेणं फार गरजेचं होतं. झेल कोणाच्या अखत्यारीत आहे याची चाचपणी अगोदरच करायला हवी आणि तिथपर्यंत पोहोचता येणं शक्य झालेलं नाही आणि त्याचमुळे इकडे मात्र बाल बचावलाय राजमात्रे. सिंगल मिळाली. दोनही फलंदाजाने आपापले अकाउंट ओपन केलेत. ओ यावेळेचा हा चेंडू रघु काका यांचा समोरून फिरलाय. सुशांत मोकलला माहिती आहे रघु परदेशी यांची गोलंदाजी. पहा पुन्हा एकदा जीटीसीच्या माध्यमातून हा रिप्ले. लेग स्पिनचा बादशाह आहे. ओ यावेळेचा हा फटका हवेत आहे. बॉल हवेत आहे. संधी आहे वाडी कॅश ऑफ. सगळ्यात मोठ्या फलंदाजाचा सोडलेला झेल. निकृष्ट कामगिरी आहे मी तर म्हणेन. सुशांत मोकलचा झेल सोडणं ही धोक्याची घंटा तर नाहीये ना आता मात्र भिंगारी टीम साठी. अजून काय करायला. आशिष तिकडे होते खरं तर आणि बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं खरं तर. मुख्य खेळाडू आहेत या टीमचे आणि कॅच ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणत असतो सातत्यानं, परंतु सुशांत मोकलचा झेल एवढा झटपट सुशांत मोकल बाद होणाऱ्यांपैकी नाहीये. आज पाहायला गेलं तर मोठा चाहता वर्ग या खेळाडूचा आहे. आणखीन एक चेंडू चांगला टॉप स्पिन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक कोणाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. काय दमदार सुरुवात केली गोलंदाजी मधून.
हो, इकडे गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. सन्माननीय पाहुणे आमचे डॉक्टर सुनीलजी पवार आणि त्याचप्रमाणे डॉक्टर यशवंतजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमदार चषक गावदेवी पैलवली या भव्य दिव्य नाईट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर रघु परदेशी यांचं पहिलं षटक फक्त 3 धावांचं. फक्त 3 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु सुशांत मोकलचा सोडलेला झेल त्याची चर्चा थोडीशी असेल. काय बॉलिंग केले आजही पाहायला गेलं तर एवढं वय असताना सुद्धा तीच गोलंदाजी, तोच अचूक टप्प्यावर, तिथूनच अजूनही त्या बोटामध्ये तीच जादू आहे. तेवढाच पाहायला गेलं तर बाहेर चेंडू वळतात, सगळ्या गोष्टी आजपर्यंत रघु काका करत आलेत आणि म्हणूनच भिंगारीचं नाव आदरानं घेतलं जातं. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील आशिष परदेशी. जगन पवार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सुशांत मोकलचा सोडलेला झेल आणि आता मात्र आशिष परदेशीचं षटक, त्यानंच सोडला होता झेल. आता पाहूया ही लढाई. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, ड्रायव्हिंग मोडवर होता खरं तर सुशांत, परंतु बीट केलाय. चांगला चेंडू इकडे मात्र डिलिव्हर्ड होत असताना आशिष परदेशीचा हा पहा, फुल लेंथ होता, खोलात पडला होता. आणखीन एक फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेमध्ये हा चेंडू जाईल. सिंगल त्या ठिकाणी येताना दिसेल. एकेरी धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावर संत गतीनं वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला. बघाचा सुद्धा सामना पाहिला असेल, बेलोली संघ अशाच पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फार संत गतीनं होता. आणखीन एक पुढे केला होता हा चेंडू, जागेवरूनच खरं तर फटका बनवण्याचा प्रयत्न राज मात्रेने केला होता. आपण आणखीन एक पुढे हात टाकला होता. हा फुलर लेंथ होता, सातत्यानं बुंध्यात टाकतोय गोलंदाज आशिष. ओ, यावेळेस फुल टॉस झालाय आणि ऑन साइडला वळवलंय. राज मात्रेच्या बॅट मधून येतोय कळिबे टीम साठी पहिला षटकार. फुलर लेन करता करता इकडे मात्र एक फुल टॉस पडला आशिष परदेशीचा आणि त्याच्यावर मात्र चांगली चक्राक लगावली राज मात्रेनं. षटकारानं धावसंख्या 10 वर. ओ, या बचा आणखीन एक फुलर लेन होता. अपील पाहायला मिळते, अपील फेटाळून लावले. अंपायर सांगतात आय थिंक तिकडे बॅटला पहिल्यांदा ब्रश झाला होता, एस पंच सांगतात. त्याच कारणासो इकडे मात्र अपील फेटाळून लावण्यात आले. थोडेसे नाराज दिसतात खेळाडू भिंगारी टीमचे. बऱ्याच वेळेला पंचांच्या निर्णयावर नाराजी ही व्यतीत केली जाते ग्राउंड्स मध्ये. थोडीशी साशंकता कदाचित अंपायरच्या मनामध्ये असावी. दोन्ही पंच एकत्रित आलेत. चला, पंचांच्या निर्णयाचा सन्मान झालाच पाहिजे. भिंगारी टीम चला प्लीज प्रोसीड, खेळ चालू करा प्लीज. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 10 धावा. आणि हे होत असतं बऱ्याच वेळेला पंचांच्या निर्णयावर नाराजी, एक संघ खुश होत असतो, एक संघ नाराज होत असतो. हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतं. बऱ्याच वेळेला कधी कधी पॅट ग्राउंडिंग करताना अगदी ती पायाजवळ सुद्धा असते,
त्यामुळं फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये कधी कधी अंपायर्स किंवा खेळाडू यांना सुद्धा पटकन कळत नाही एक्झॅक्टली पहिल्यांदा बॅटला ब्रश झालाय, पायाला ब्रश झाला, या गोष्टी सातत्यानं होत असतात. परंतु आपण रिप्लेस पाहिले वारंवार आणि चला खेळ चालू करूया आपण. 10 धावा झाल्यात, बरोबर 12 धावा झाल्यात, माफ करा. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड झाल्यात. 11 चेंडू संपलेत. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा बॉल आहे आशिष परदेशीचा. एक षटकार फक्त गेलाय, अन्यथा परफेक्ट लेंथवर बॉलिंग केले आशिषनं. 12 रन्स पॉवर प्लेच्या षटकामधील असेल हा शेवटचा बॉल. इकडे मात्र हा बॉल फाईन लेगला स्टॉप केला जातोय. कोणतीही धाव नाहीये, डॉट बॉल. आणखीन एक चांगलं षटक सिद्धिविनायक भिंगारी टीमकडून फिनिश होत असताना पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर गावदेवी कळवे टीमची धाव संख्या बिनबाद 12 धावा. तर 2 षटकांमध्ये 12 धावा. बघाशी बेलवली संघ बॅटिंग करत होता. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 10 धावा होत्या. पहिल्या पॉवर प्लेच्या फक्त 10 धावा होत्या. इकडे 12, परंतु त्यानंतर 75 मारल्या होत्या बेलवलीनं. 3 ओव्हर्सला 21 होत्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 54 काढल्या त्यांनी. तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये तर आकाश पवारनं 32 केल्या होत्या. 5व्या षटकामध्ये 22. त्यामुळे स्कोर होऊ शकतो, परंतु कुठेतरी सुशांत मोकल जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत कळवेकरांना आजपर्यंत कधीच चिंता भेडसावली नाही. तिसऱ्या षटकाला सुरुवात थोडीशी होल देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु रघु काकाच्या फिरकी समोर इकडे मात्र पुन्हा एकदा पहा काय चेंडू फिरतात. इकडे मात्र थोडासा अक्रॉस लाईन होल्ड खेळण्याचा प्रयत्न. ओ, यावेळचा हा फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय आणि सुशांत मोकलच्या बॅटमधून पहिला मोठा फटका, षटकार. षटकाराच्या 6 टीमची टोटल मात्र 18 धाबा. थोडीशी फ्लाइट डिलिव्हरी होती अगेन्स्ट द स्पिन. चांगला एक्झिक्यूट केला गोट्यानं हा फटका. पहिला खेळाडू खरं तर गोट्या, ज्याला रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं क्रिकेटमधील. यावेळेचा चेंडू इकडे मात्र आणखीन एक चांगला बॉल टप्प्यावर पडला ना तर बाहेर गरकन फिरतोय आणि ही गिरकी, ही फिरकी फलंदाजांची गिरकी येत असते. हा चेंडू सरळ जाऊन दळला होता शरीरावर, परंतु धावच सुटलाय. कंप्लीट करण्यात आले रन. लेग पाईकचा इशारा येत असताना एक धाव एक्स्ट्राज मध्ये. गरुड बैलाचे मालक जयनाथजी मडवी भिंगारी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बा. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. त्याचप्रमाणे कमलाकरजी भूतामरा यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला, रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जाईल. सो फेअर डिलिव्हरी, सो लीगल डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. षटकारानंतर मात्र चांगले कमबॅक. हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलले बॉल कव्हर्सला. सिंगल मिळेल. एकेरी ताबेच्या बरोबरीनं रघु परदेशी यांची षटकं खरं तर पाहायला गेलं तर ही दोनही षटकं अगदी सावधानतेनं खेळलेत सुशांत मोकल आणि राज.
या 2 ओव्हर्समध्ये 10 धावा फक्त खर्च केल्यात. ते रघुनाथ परदेशी यांचा भन्नाट स्पेल सिद्धिविनायक भिंगारी टीमकडून 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर गावदेवी कळवे टीमची धावसंख्या बिनबाद 20 धावा. चला 3 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावर आहेत. कोणती विकेट गेलेली नाही. हेच घडलं होतं बेलवलीच्या बाबतीमध्ये. 3 ओव्हर्समध्ये 21 होत्या, कोणतीही विकेट गेली नव्हती. तदनंतर 2 ओव्हर्समध्ये 54 धावा केल्या होत्या. पाठीमागचा सामना तुम्ही पाहिला असेल तर. क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे. थोडंसं पॉझिटिव्ह अप्रोचनं बॅटिंग करावी लागेल. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये काय झालंय विसरून जावं लागेल. पनवेल की खुशबू. कुणाल पहिलाच फुल टॉस ऑन साइडला भिरकावलाय. धावांची सुरुवात बॉलला पाठवलाय ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि इकडे मात्र रिव्ह्यू करण्यात आला. बेस्ट साईड साठी षटकार तर आहे. चेक करूया आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावर आहेत, परंतु हा चेंडू पहिलाच होता वेस्ट साईड साठी. इकडे मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर यशवंत भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत सुनील दादा पवार आणि एकच नाद बैलगाडा शर्यत आदरणीय दीपक दादा पाटील. हा त्रिवेणी संगम क्रिकेटचा आनंद घेत असताना मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. इकडे प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सव्वीस धावा धावफलकावर. इकडे सुद्धा प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. स्क्वेअरलेकडे हा चेंडू सिंगल देईल. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना कुणाल नाईक हा गोलंदाज. 27 धावा धावफलकावर आहेत. सुशांत मोकल 9 बॉलमध्ये 9 धावा. दुसऱ्या बाजूला राज मात्रे 12 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान. कुणालचा हा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बिडॉनकडे चेंडू गेलाय. लॉंगॉनचा फिल्डर येऊन स्टॉप करेल. तोपर्यंत मात्र सिंगल रन ओनली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अजून हवा तसा सूर गवसलेला नाहीये गोट्याला. 28 धावा धावफलकावर. विकेटही गमावलेली नाहीये कळवे टीमनं. मोठा संघ ओळखला जातो. पेड तालुक्यामधील अतिशय चर्चेमध्ये असणारा संघ. कुणालचा हा बॉल इकडे मात्र मिसक्यूट झालाय. फटका बॉल हवेत आहे. ओ बरा पोहोचला होता. जवळ जवळ लॉंग चेस होता. खरं तर सीमा रेषेपासून अगदी सर्कल पर्यंत अंतर कापत कापत गेला होता. साहिल होता, परंतु चांगला प्रयत्न होता. हात पोहोचला सुद्धा होता. शेवटच्या क्षणाला बॉल कॅरी झाला नाही. हा त्याचा प्रयत्न होता. चला कलिबाई क्रिकेट संघ खेळाडू कक्ष खाली कोणी उतरू नये. हा लेफ्ट केला होता चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 31 धावा. थोडासा बाहेर ठेवला होता. राज मात्रे ऑन स्ट्राइक. फुल लेंथ होता. खोदून काढलाय त्याला लॉंग ऑफ कडे. एकच धाव येताना दिसेल. दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही धोकादायक धाव घेतली घेण्यात आली होती. परतावा लागेल.
पहिली सफलता मात्र मिळेल इकडे सिद्धिविनायक भिंगारी टीमला. पहिला धक्का लागलाय गावदेवी कळवे टीमला. राज मात्रे मैदानाच्या तुमचं मनपूर्वक आम्ही इथे कौतुक करू. यानंतरची लढत असेल जानुमान नेरे विपक्ष आई गावदेवी सोनारपाडा. नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. जानुमान नेरे विपक्ष आई गावदेवी सोनारपाडा. चला पुन्हा एकदा दीपक पाटील यांच्याकडेच आपण बोलणार आहोत. थँक्यू महागुरु. 4 षटक समाप्त झाले. धावफलकावर 1 गडी बाद 32 धावा. 5 म्हणे अंतिम षटक असेल. बाउन्स बॅक करावा लागेल. गोट्याला खेळावं लागेल. हे षटक खेळावं लागेल. चांगली बॉलिंग आहे कळवे टीमकडे, परंतु त्यापूर्वी मात्र एक चांगला स्कोर तर उभा करावा लागेल. आणि आतापर्यंतची गोलंदाजी झाली रघुनाथ परदेशी खास करून 2 ओव्हर्समध्ये 10 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या. आशिष परदेशीने सुद्धा चांगलं षटक टाकले 9 धावांचं. आणि कुणाल नुकतंच टाकलेलं षटक ज्याच्यामध्ये 12 धावा आल्या होत्या. अशा पद्धतीनं आतापर्यंत ही आकडेवारी. आता 5 म्हणे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होईल दर्पण मडवी. गोट्याचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र सुपर स्ट्रोक. नाईस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाडिक स्ट्रॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सुशांतच्या पॅटमधून षटकार. गुले आहेत त्या गाण्याचे गायक. 38 धावा धावफलकावर. आमची जग्गा बाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हो, आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इकडे बीट केले दर्पण. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. निदान 50च्या आसपास पोहोचावं लागेल. हा आतमध्ये आणला होता खरं तर. थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू आणि त्यातून आतमध्ये आणला. अजून एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग. पहिला बॉलवर मात्र चांगला कव्हर्सला षटकार घेतला होता आणि तदनंतर मात्र 2 डॉट बॉलनं मात्र पुनरागमन पाहायला मिळत आहे. हा सुद्धा चेंडू कमालचा ऑफ ब्रेक. कट केले बॉल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघालाय, परंतु धावलाय बराचसा आणि चेंडू स्टॉप केलाय. ओव्हर थ्रो आहे. रन्स मिळतील इकडे मात्र पाहूया, परंतु यस नक्कीच रिस्क घेतली जाईल. आणि किरेक धाव पाहूया इकडे काय झालंय. आणि जिकडे खरं तर जास्त रस मिळाल्या नसत्या, परंतु या बॉलवर तब्बल धावा पूर्ण केल्या. त्या 4 धावा म्हणजे चौकारच झालाय. 4 धावा स्टॉप केला होता, परंतु थ्रो परफेक्ट आला नसल्या कारणानं आणखीन धावा मिळाल्या. आणि सध्याच्या घडीला पहा धावांसाठी धाव झाली, कारण धावा फार महत्वाच्या आहेत कळबे टीमसाठी. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले आज सिद्धिविनायक भिंगारी संघ. सुशांत मोकल त्याचा सोडलेला जेल, परंतु तरी सुद्धा त्याला थांबवण्यात यश प्राप्त केलंय ते सगळ्याच गोलंदाजांनी. 42-42 धावा धावफलकावर. लास्ट 2 बॉल टू गो. शेवटचे 2 चेंडू असतील. 50 हा आकडा मात्र गाठावा लागेल तर कुठेतरी लढता येईल. थोडंसं सायकोलॉजिकल प्रेशर असतं 50चं. ओ स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल काढले. टेंबे होते तिकडे. सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 43-43 या आकड्यावर. चला नेरे टीम टॉस साठी रेडी राहा. सोनारपाडा दोन्ही टीम्स या बॉल नंतर टॉस करणार होतो आपण आणि वेळेमध्ये आपण उपस्थित राहिलात.
त्याबद्दल नक्कीच आम्ही आभारी आहोत आपले. लास्ट बॉल शेवटचा चेंडू आहे आणि तो खेळण्यासाठी प्रसाद पाटील. प्रसादला एकच चेंडू मिळाला आज. एक चांगला बॅटर ओळखले जातात, परंतु शेवटचा बॉल मिळालाय आणि हा सुद्धा चेंडू इकडे मात्र चांगला पडलाय. दर्पणचा डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 11 धाबा आल्या. इथे सुद्धा कदाचित ऑफ ब्रेकचाच प्रयत्न असावा, हा तसाच केलाय, परंतु लेफ्टी पॅटर्नसाठी लेग ब्रेक होतो. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. फायनल टोटल सांगूया. 43 धाबा झाल्यात. 44चं टार्गेट आहे आणि पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला नेरे आणि दुसऱ्या बाजूला सोनारपाडा. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी जोडले जातील महागुरु MD सर. जग्गाबाई स्वागत आहे. इथे नाणेफेक केली जात आहे. डॉक्टर यशवंत भोईरसरिया आपल्या शुभास येथे नाणेफेक संपन्न होईल. सतीदादा आपण या समोर डॉक्टर पांढऱ्या वर्दीतील देवदूत ज्यांना संबोधले जाते, यशवंत सरांच्या शुभास नाणेफेक इथे संपन्न होत आहे. नेरे विपक्ष सोनारपाडा आणि नाणेफेकीचा कौल. थांबा नेरे थांबा. नाणेफेकीचा कौल हा निश्चित स्वरूपात सोनारपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. संघनायक किती उत्कंठा आहे स्पर्धा खेळण्याची. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? फिल्डिंग करा. यापूर्वी नेरे विपक्ष सोनारपाडाची लढत झाली होती. आयोजनाबद्दल काय सांगाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन खूप चांगलं. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल आई गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे आणि ज्यानुसार नेरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर यशवंत भोईरसरिया आपला सन्मान इथे केला जाईल. कोविडच्या काळात ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून समाजाला ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे, ते कोविडच्या कालावधीमध्ये देवदूत ठरलेले डॉक्टर यशवंत भोईरसर यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आमचे सतीदादा पाटील, संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सुनील पवार दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. सुनील पवार बेलोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. मी सतीदादा पाटील यांना आमंत्रित करतो. आपण सुनीलदादा पवार यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर अनंता पाटील, अनंता दादा या आपला सन्मान केला जाईल. अनंता दादा या आपला सन्मान केला जाईल. मंगेश पाटील उपसरपंच सांगडे, संतोष गायकर आणि प्रतीप बाबा सांगडे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. आदरणीय सुनीलदादा पाटील यांचं, अनंतदादा पाटील यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार चषकाचे आमचे दमदार शिलेदार सतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. मंगेश पाटील विद्यमान उपसरपंच सांगडे, मंगेदादा या व्यासपीठावर सतीदादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. प्रदीप बाबा बघा, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे व्यक्तिमत्व, आमचे सांगडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सतीदादा आणि संतोष बुवा यांच्या शुभाचे सन्मान केला जात आहे. जग्गाबाई बघा खूप मेहनत आहे. या एकच राही जग्गाबाई या दादा. संतोष गायकर आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. एकच राई सांगडे गावचे आमचे जग्गाबाई, जग्गाबाईंचा सन्मान इथे केला जात आहे. जग्गाबाई म्हटलं तरी व्यसनमुक्ती संघटनेशी अतिशय संलग्न असणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. चला फिल्डिंग टीम. चला यापूर्वी आवाज आपण दीपक पाटील आमचे परममित्र आहेत पलेसपे यांचं ऐकलं. आता बोलूया सागर मांडवकर नेरे यांच्याकडे बोलूया.
आणि तोपर्यंत आपण ऐकूया महागुरूंची कविता. तीन गाडी धुरांच्या रेगा हवेत काडी, अरे पलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. सन्मानित संजय चोरगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सत्यदादा पाटील यांच्या वतीने आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. येस, मॅच ऑन. गावदेवी कलवे आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक भिंगारी असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. विनिंग टार्गेट विजयासाठी 44. चला Match on. कमलाकर दादा बुतांबले या दादा आपला सन्मान इथे केला जाईल. वारदोली येथील आदिवासी वाडीतील एका समाजसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान सतीदादांच्या शुभास्ते केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. मॅच ऑन. प्रसाद पाटील सज्ज होईल. पॉवर प्ले 1 गावदेवी कळवे. मॅच ऑन हे दोन्ही बलवान संघ, दोन्ही बलाढ्य संघ. एक चांगली फाईट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आज ग्रुप ए चे संघ खेळतात. गावदेवी पेलवली आमदार चषकाची ही स्पर्धा आहे. सिद्धिविनायक भिंगारी आणि एका बाजूला कळवे. दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत. एकाला झाकावं, दुसऱ्याला पाहावं, असे एक से बडकर एक खेळाडू आणि एक चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गावदेवी कळवे आता बॉलिंग करतो आणि बॅटिंग टीम सिद्धिविनायक भिंगारी. कुणाल नाईक आणि फलंदाज आशिष परदेशी. स्ट्रायकर एंडला आशिष परदेशी. पहिला चेंडू ऑन द राईज, स्ट्रेट खेचलाय लॉंग ऑफच्या वरून, बिग शॉट षटकार. अरे रडू नको बाला, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाटीलवर हे आक्रमण पाहिलं, षटकार आलं. विनिंग टार्गेट 44. सुरुवात चांगली झाली पहिल्या फटक्यानं. प्रसाद सज्ज होईल. ओ वेगवान चेंडू ऑफ स्टंपला ठेवला. ही कमबॅक करण्याची ताकद आहे, मात्र चेंडू लाईन भरकटली. पंचांनी ओळखलं, लाईन रीड केली आणि तो बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉल. एकूण धावा 7. कंपॅरिझन आपण केलं पॉवर प्ले 1 पूर्वार्ध, जेव्हा रघु परदेशी डेंजर बॉलर, फक्त 3 धावेचं षटक. आणि आता प्रसाद 44चा पाठलाग करायचे. नेक्स्ट बॉल. प्रसाद सज्ज होईल. ओ वेगवान चेंडू बघा, शांत पद्धतीनं खेळला, कोणती जोखीम नव्हती. जो माइंडसेट होता त्याला स्लो खेळायचं होतं आणि तोच माइंडसेट या फटक्यावर दाखवला. आपण पाहतो फलंदाज आशिषनं जशी सुरुवात आक्रमकतेने केली, त्यानंतर सन्मान दिला. शांत क्रिकेट. त्याला माहिती आहे 5 षटकं आपल्याकडे. 5 षटकामध्ये काही महत्त्वाचे चेंडू असतील. 44 धावांचा टप्पा ओलांडायचे. कुणाल नाईक हे वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट भिंगारीसाठी ओळखला जातो. रायगडच्या अनेक स्पर्धेमध्ये खेळतो. तालुका निहाय खेळलाय. ग्रामीण क्रिकेट सुद्धा त्याने चांगलं दाखवले. समोर गावदेवी कळव्या. आतापर्यंत 2 चेंडू, धावा 8, बिनबाद. बॅटिंग करताना टीम सिद्धिविनायक भिंगारी. रिव्हर्स अटेम्प्ट. पहिल्या चेंडूवर धाडस, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आणि हा फटका येतोय. 6 धावेसाठी षटकार. बंटी आमचे डीजे बघा, बंटी डीजेने जादू टॉनस केलेला आहे दत्ता ढवले यांच्यावर. प्रत्येक गाण्यावर ते नृत्य करतात. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल. कुणाल नाईक. अंपायर सिग्नल आपण पाहतोय. हा चेंडू अवांतर.
प्रसाद पाटील 2 चेंडू अवांतर आले. 44चा टप्पा ओलांडायचे. तर या स्पर्धेतून डॉक्टर यशवंत भोईर सांगता घेतात. त्यांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला 2000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. यस, गती कमी केली. प्रसादला पाहतोय. रायगड प्रीमियर लीगची चर्चा होते. प्रसाद सुद्धा संघाचं नेतृत्व करतात. त्यानंतर सुशांत असतील, कुणाल एका बाजूला. आशिषनं 2 चेंडूचा सामना केलाय. 44चा टार्गेट आहे. मॅच नंबर 3 आणि यानंतर मॅच नंबर 4 आपण पाहणार आहोत. वैष्णवी कोलाडसाठी खेळणार आहेत प्रसाद, कॅप्टन आहेत. आणि हरिओम डोलवीचं नेतृत्व करतील सुशांत मोकर. कळवेचे हे आपण पाहतोय 24 कॅरेटचं सोनं. गावदेवी कळवे. प्रसाद ऑफ स्टंपला चेंडू आणि फटका बनवला डीप पॉइंटला. पाठलाग होईल तिथे आणि मिळतील धावा 4 चौकार. एकूण धावा दाफलकावरती 20-0 सिद्धिविनायक भिंगारी. सुरुवात चांगली. आणखीन एक थोडा लेट केला. आता संधी मिळेल नक्कीच. गुड कॅच. विकेट मिळाली. मात्र धावा बऱ्यापैकी जमवल्यात. आशिष खेळला 3 चेंडूमध्ये 11. कुणाल त्याला साथ देतो आणि ही विकेट झेलबाद. प्रसादला सफलता मिळाली. गुंतवणूक थोडी कमी 5 षटकांच्या तुलनेत. आता आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा. सामना मात्र बॅटिंग टीमला सोपा आहे. टोटल रन्स 20. पहिला गडी बाद. त्याशी जोडलेले आहेत. त्यांच्या समवेत दीपक पाटील आहेत. सागर, जर आपण विचार केला ना, कलवे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो. आपण पाहतो क्रिकेटर सुशांत मोकल. चला, मान्यवरांचं आगमन होत आहे. षटक संपलेलं आहे. चला येऊन द्या. सन्माननीय अनेश ढवले साहेब यांचं इथे आगमन होत आहे. पलसपे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. ढवले साहेब या. मनपूर्वक आपलं गावदेवी क्रिकेट संघ बेलवली, ग्रामस्थ मंडळ बेलवली आणि या स्पर्धेचे आमचे केंद्रबिंदू आदरणीय सतीदादा पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. बघा, खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू पाहिजेत. या सूचना आहेत आपल्याला. संगणक याची नोंद घ्या. टार्गेट विजयासाठी 44. चला, त्यांना सुद्धा माहिती आहे मैदानाच्या बाहेरच पाहिजे गाडी. अनेश ढवले साहेब यांचं आगमन इथे होत आहे. कालुंद्रे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता तृतीय क्रमांकाचं बक्षीस आमच्या ऑर्गनायझर कमिटीला प्राप्त झालेलं आहे. ढवले साहेब संत वाचनाप्रमाणे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. सन्मान्य अनेश दादा ढवले, कालुंद्रे पलसपे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समवेत देवत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिनदादा वाघमारे आपलेही स्वागत आहे. ओव्हर नंबर 2. कुणालच्या बॅट मधून डीप कडे फिल्डर आहेत. ओहो, काय झेल टिपला बघा. रोहित पाटील तिथे होते आणि या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. सिद्धिविनायक भिंगारी म्हटल्यानंतर आणि अर्थातच भिंगारी म्हटल्यानंतर आगरी कोळी खाद्य संस्कृतीचा साज जपणारी अखंड वर्षाची परंपरा आणि मावशीची कॅन्टीन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि घाटे बंधू, मग तिन्ही आमचे घाटे बंधू यांच्याकडून आमदार चषक बेलवलीला शुभेच्छा आलेत. आणि जयश्री घाटे असतील, त्यानंतर धनंजय घाटे,
या मॅचचा आनंद घेत असताना त्यांनी शुभेच्छा दिल्यात सिद्धिविनायक भिंगारी आणि आपण पाहतोय धावा 20 दोन गडी बाद सूरज आहेत कुणाल आहे राज मात्र गावदेवी कळवे कमबॅक त्यांना करायचे 44 धावा पहिला सामना आपण पाहिला नांदगावचा तो सामना शेवटपर्यंत रंगला फणस डोगरी संघाविरुद्ध नाकी न आणलं घाम फोडला होता आणि या मैदानावर असे सामने सुद्धा होतात मॅच नंबर 2 तो सामना बेलवलीनं सहज जिंकला आणि आता या सामन्याचा निकाल का असेल 23 मध्ये 24 काल सामना पाहिला आपण बोरल्या आणि चिखल्या या मैदानावर होता सामने आमदार चषक बेलवली धावा झाल्या 20 दोन गडी बाद साहिल मिसाल इथून कमबॅक करावं लागेल गावदेवी कळवेला 2 धक्के बाद केला आशिषला बाद केला कुणाल नाईकला आणि आता साहिल मिसाल क्रमांक 3 वर शरीरभेदी गोलंदाजी हे चेंडू फेकावे लागतील कळवेला या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल सुशांत मोकल त्याला तगडा अनुभव आहे प्रचंड अनुभव या खेळाडूकडे तो सामना सोडणार नाही क्रिकेटमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळी असते आता 22 चेंडूमध्ये 24 पाहिजेत धावा झाल्या 20 टार्गेट 44 स्पर्धेचा नियम सुद्धा आहे सामना बरोबरीमध्ये सुटला तर कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे लक्ष विद्या राज मात्रे विकेट डॉट नेक्स्ट बॉल गती कमी केली थोडी उंची आणि ते जर क्षेत्ररक्षणाला किती अलर्ट असावं प्रत्येक वेळी सामने बॅटिंग बॉलिंगवर जिंकता येत नाही कधी कधी तुम्हाला फिल्डिंग सुद्धा चांगली दाखवावी लागते सुशांत होता बॅकअप रेडी यस गुड फिल्डिंग सामना सोडत नाही 44 करायचे धावा झाल्या टोटल साहिल तिथे प्रयत्न करतोय डॉट सिंगल एकूण धावा 21 करंट रन रेट 14 आहे राज मात्र गुड कमबॅक 21 मध्ये 23 दबाव निर्माण झाला पहिल्या प्रसादच्या षटकामध्ये 20 होत्या आणि त्यानंतर कमबॅक करताना राज नेक्स्ट बॉल सामना झोपा आहे एक फटका आला तर सोपा बनेल मात्र मेहनत करावी लागेल एक फटका सामना सोपा करेल आणि तोच फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार घेत आहे तर सोम हॉटेलचे मालक सुद्धा आहेत भिंगारी म्हटलं तर मावशीची कॅन्टीन प्रसिद्ध सोम हॉटेल प्रसिद्ध आणि आज सिद्धिविनायक भिंगारी ओ वेगवान चेंडू भरपूर मेहनत करावी लागेल आता गोलंदाजांना कारण सूरज जो खेळतोय षटकाराने त्यांनी दाखवला तडाखा त्यानंतर डॉट खेळला समीकडे पाहूया 44चं लक्ष एकूण धावा झाल्या दाफलकावरती टोटल 27 19 चेंडू आणि 17 धावेची गरज 19 मध्ये 17 भरपूर मेहनत करावी लागेल विकेटची नितांत गरज आहे का होणार का कमबॅक राज मात्र सुशांतनं मास्टर प्लॅन आखलाय त्याला तिथे मेहनत घ्यावी लागेल ज्या धावांची गुंतवणूक होती 44 20 धावा आल्या थोडा संघ मागे पडलाय मात्र क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही राज मात्र एक षटकारानंतर तो दबाव निर्माण झाला आणखीन एक धडाका सूरजचा हल्ला बोल आणि आलाय मिड विकेटच्या वरून षटकार बघा संतोष पवार आमचे 40+ चे प्रतिनिधित्व करतात सचिन दादा वाघमारे बघा कोपरचे खऱ्या अर्थाने संतोष दादा आणि ढवले खऱ्या अर्थाने ढवले साहेब त्रिवेणी संगम क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि काही क्षणातच बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आज ज्याने नवीन वाहन खरेदी केलेले बघा परिवाराचं सहकार्य निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो फॉर्च्युनर आदरणीय
भरतदादा पाटील माजी सरपंच बेलवली यांचं काही क्षणात इथे आगमन होईल. बघा सूचना आल्यात. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण स्टेज समोर या. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि नेरे सामना लगेच सुरू होणारे. फिल्डिंग टीमला सूचना आल्यात. आयोजक कमिटीच्या वतीनं आपण रेडी राहायचं आणि बॅटिंग टीमनं पॅव्हलियनकडे जायचं. वेळेला आपण महत्त्व देतो. महागुरू आज सुद्धा वेळापत्रक 1 तास मागे पडलाय. 5:30ला संतोष पाटील यांनी कमिटमेंट दिली होती आणि ती फेल झाली आणि त्यांना उद्या त्या मीटिंगमध्ये जावं लागेल. लक्ष उद्या मॅचकडे. तर रितेश तळेकर भिंगारी मॅचचा आनंद घेता शुभेच्छा आल्या. त्यांचं सहर्ष स्वागत. 33 2 गडी बाद. सामना सोपा आहे. 18 मध्ये 11. ओ सहज फटकेबाजी डीप बॅकवर्डकडे चेंडू गेला स्क्वेअर लेगला आलाय चौकार. आता 17 मध्ये करायचे. इक्वेशन अनालिसिस सोपं आहे. 7 धावेची गरज. चला थांबणार आहेत चला आमचे नेक्स्ट मॅच भरतदादा. फिल्डिंग टीम अँड बॅटिंग टीम रेडी. ओ कॅप शॉट आणि आला हा चौकार. सामना सोपा. फक्त 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. गावदेवी कळवेनं चांगले प्रयत्न केले. जर त्या 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या नसत्या. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तर शक्यता गरज या गोष्टींना महत्त्व नसतं. मात्र ज्या 44 धावाचा पाठलाग करत असताना भिंगारीनं अगदी सहज ओहो शॉट लाईक दॅट. सामना तब्बल 15 चेंडू राखून दणदणीत विजय सिद्धिविनायक भिंगारी. चला भरतदादा या बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय भरतदादा पाटील यांची दमदार एंट्री आपण पाहतो आणि आजच